श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यातील एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि यात श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. असं मानलं जातं की पुत्रदा एकादशीचे व्रत आणि भगवान श्री विष्णूची श्रद्धेने पूजा केल्याने संतान सुखाची इच्छा असणाऱ्या दाम्पत्यांना आध्यात्मिक आधार मिळतो. तसेच संततीच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जाते. म्हणजेच 2026मध्ये पुत्रदा एकादशीचं व्रत 23 ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे. पण या दिवशी फक्त उपवास करणं महत्त्वाचं नाही, तर काही विशेष धार्मिक उपाय आणि पूजा पद्धतीही सांगितल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीचं महत्त्व काय आहे, या दिवशी भगवान विष्णूची पूजा कशी करावी, संतान सुखासाठी कोणते उपाय करावेत, तुळशीचा उपाय कसा करावा आणि कोणत्या गोष्टी या दिवशी आवर्जून लक्षात ठेवाव्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मैत्रिणींनो, पुत्रदा एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जातं. पुत्रदा म्हणजे संतान प्रदान करणारी अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा केली जाते. विशेषतः ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीची इच्छा आहे किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात अशी इच्छा आहे, ते या दिवशी भगवान विष्णूची आराधना करतात. मात्र लक्षात ठेवा, हे उपाय धार्मिक श्रद्धा आणि परंपरावर आधारित आहेत. यांना वैद्यकीय किंवा वैज्ञानिक उपचारांचा पर्याय समजू नये. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची स्थापना किंवा पूजा करावी. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता. त्यानंतर त्यांच्या चरणी तुळशीची पानं अर्पण केली जातात. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय असल्याची धार्मिक मान्यता आहे. यानंतर धूप लावून भगवान विष्णूची आरती करावी. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. उपाय क्रमांक 1. भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करा. पुत्रदा एकादशीला तुळशीचे विशेष महत्त्व सांगितले जाते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पानं अर्पण केल्याने श्रीहरीची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत अशी धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे तुळशीची पानं आदल्या दिवशीच तोडून स्वच्छ ठिकाणी ठेवू शकता. पूजेच्या वेळी ही तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करावीत. 2. माखाण्याचं खिरीचा नैवेद्य. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची श्रद्धेने पूजा करून त्यांना मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धतही सांगितली जाते. नैवेद्य दाखवताना मनापासून प्रार्थना करा, हे श्रीहरी, आमच्या कुटुंबावर आपली कृपा राहू दे, आमच्या संततीला सुख, आरोग्य, यश आणि समृद्धी मिळू दे. त्यानंतर भगवान विष्णूची आरती करून प्रसाद कुटुंबातील सदस्यांना द्यावा. 3. तुळशीजवळ तुपाचा दिवा. पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावण्याची धार्मिक परंपरा आहे. दिवा लावल्यानंतर तुळशीची श्रद्धेने प्रदक्षिणा घालावी. तुमच्या श्रद्धेनुसार 7 प्रदक्षिणा घालू शकता. यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी. विशेषतः संततीच्या सुखासाठी प्रार्थना करणारे दाम्पत्य यावेळी मनोभावे प्रार्थना करू शकते. 4. भगवान विष्णूच्या मंत्राचा जप. या दिवशी भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करू शकता. शक्य असल्यास 108 वेळा मंत्राचा जप करा. मंत्रजप करताना मन शांत ठेवा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा. 5. मुख्य दरवाजाजवळ आणि पिंपळाजवळ दीपदान.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्याची ही धार्मिक परंपरा आहे. तसेच शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाच्या जवळही दिवा लावू शकता. मात्र हे करताना सुरक्षिततेची काळजी घ्या. संतानासाठी प्रार्थना कशी करावी? मैत्रिणींनो, संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर मनापासून प्रार्थना करावी. हे श्री विष्णू, आमच्या जीवनातील अडचणी दूर करा आणि आमच्या कुटुंबावर आपली कृपा ठेवा. आमच्या संततीला आरोग्य, सुख, दीर्घायुष्य आणि सुबुद्धी मिळू दे. अशा प्रकारे श्रद्धेने प्रार्थना करू शकता. इथे एक गोष्ट विशेष सांगणं गरजेचं आहे. संतान प्राप्तीशी संबंधित कोणतीही वैद्यकीय अडचण असल्यास केवळ धार्मिक उपायावर अवलंबून न राहता योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक मार्गदर्शन दोन्ही आपल्या जागी महत्त्वाचे आहेत. पुत्रदा एकादशीला काय टाळावे? एकादशीच्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्यावा. उपवास करणाऱ्यांनी आपल्या आरोग्यानुसार उपवास करावा. तसेच या दिवशी चुकीचे विचार, भांडण, राग आणि नकारात्मकता टाळण्याचा प्रयत्न करावा. भगवान विष्णूचे नामस्मरण, धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि गरजू व्यक्तींना मदत करणे यासारखी चांगली कामे करावीत. मैत्रिणींनो, पुत्रदा एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नसून भगवान श्री विष्णूच्या भक्तीच्या आणि प्रार्थनेचा दिवस म्हणूनही पाहिली जाते. या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करा, तुळस अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, विष्णू मंत्राचा जप करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्री स्वामी समर्थ.